बेहची परम महाशांती. श्रोते हो, आजचा विषय आहे या भूलोकामध्ये आत्मा आपल्या स्वतःला का आणि कसे विसरतो. परम शांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, आज बापूजी आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून सांगत आहेत की या धरती लोकात मृत्यू लोकात जे जे आत्मे येतात, मग ते गॅलेक्सीमधून आले असू देत किंवा अजून दूर दूरवरून आले असू देत, ते इथे येऊन कर्मबंधनामध्ये का फसले जातात आणि त्यातून त्यांची मुक्तता कशी होते, कोण करते. बापूजी म्हणतात परम शांती. जेव्हा आपल्या या ब्रह्मांडामध्ये आपल्याच महाब्रह्मांडातील इतर ब्रह्मांडांमधून किंवा युनिव्हर्समधून G2 किंवा जीवनमधून दूर दूरवरून फिरत फिरत अनेक महान आत्मे येत असतात. जसे धरतीवर आपण अनेकदा फिरायला जात असतो, तसेच हे आत्मे ब्रह्मांडामध्ये फिरत असतात. जसे आपल्या धरतीवर ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते फिरतात, त्यांना पैसे कमवण्याची चिंता नसते. अगदी त्याचप्रमाणे जास्त कलेची शक्ती असलेले आत्मे, जसे 10 कला, 15, 20, 25 कलेचे आत्मे, ज्यांच्याकडे शक्तीही आहे आणि ज्ञानही असते, असे शक्तिशाली आत्मे फिरत फिरत असतात. असे आत्मे ब्रह्मांडामध्ये यासाठी येतात कारण त्यांना जाणून घ्यायचे असते की या ब्रह्मांडांमध्ये नक्की चालते तरी काय. ब्रह्मांडांबद्दलची माहिती त्यांना महाब्रह्मांडातील महाब्रह्माकडून मिळते. जो महाब्रह्मांडामध्ये वास्तव्यात असतो, त्या महाब्रह्माचे हेच काम असते की येणाऱ्या आत्म्यांना माहिती देणे की ब्रह्मांडांमध्ये काय होते. महाब्रह्मांडांमध्ये ब्रह्माद्वारे सृजन होत नाही. तेथील महाब्रह्माचे काम हे ज्ञान देणे हेच आहे. ब्रह्मांडांमध्ये ब्रह्माद्वारे सृजन होत असते, कारण तिथे सृजनाची वेगळी गोष्ट आहे. कारण महाब्रह्मांडामध्ये महाशिवाद्वारे अनेक निराकारी शिवांचे सृजन केले जाते आणि हे निराकारी शिव आपापले ब्रह्मांड बनवतात. त्यामुळे तेथील महाब्रह्माचे कार्य हे सृजनाचे नसते, तर केवळ ज्ञान देण्याचे असते. जेव्हा असे उच्च प्रतीचे शक्तिशाली आत्मे फिरत फिरत विष्णू आणि शंकरपुरीमध्ये येतात, तेव्हा तिथे महाब्रह्माद्वारे त्यांना ब्रह्मांडांची कल्पना दिली जाते. ब्रह्मांडांमध्ये मृत्यूलोक कसे बनले आहे, मनुष्य तिथे कसे राहतात, तिथे 5 तत्वांची दुनिया कशी बनली आहे आणि म्हणूनच ह्याबद्दल कल्पना दिली जाते. ब्रह्मांडामध्ये मृत्यूलोक कसे बनले आहे याबद्दलच्या केवळ कुतूहलापोटी हे आत्मे ब्रह्मांडांमध्ये प्रवेश करतात आणि साकारी 5 तत्वांच्या रूपामध्ये येऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की नक्की हे ब्रह्मांड कसे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर अनेक मनुष्य मोठमोठ्या पर्वतरांगांमध्ये ट्रेकिंगसाठी जातात ना. अनेकदा फार मोठी रिस्क घेऊन जातात. आता काही जण माउंट एव्हरेस्ट चढायला जातात तेव्हा त्यांना माहीत असते की आपल्याला कदाचित मरणाला देखील सामोरे जावे लागेल आणि अनेकदा असे लोक मरण देखील पावतात. अगदी तसेच हे अतिशय शक्तिशाली हाय पॉवरचे आत्मे दूर दूरवरून फिरत फिरत या ब्रह्मांडांमध्ये येतात आणि सहज 1 किंवा 2 जन्म या मृत्यूलोकामध्ये घ्यावे अशी त्यांची इच्छा होते. या मृत्यूलोकामध्ये येऊन थोडी मजा करावी असे त्यांना वाटते. इथे येऊन थोडासा अनुभव घ्यावा, थोडासा आनंद घ्यावा अशी त्यांची इच्छा असते. आणि जसे मृत्यूलोकात मनुष्य जन्म घेऊन ते कर्मबंधनामध्ये अडकतात आणि त्यांनाही 5 तत्वांची दुनियाच अधिक आवडायला लागते. जसे जसे अजून कर्मबंधनामध्ये अडकतात तसे पाताळ लोकापर्यंत जातात, 7 पाताळांपर्यंत जातात आणि मग बाहेर पडणे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसते. जेव्हा हे मनुष्य रूपातून सुटका करून घेण्यासाठी असे ऋषी मुनी बनून अनेक वर्ष तपश्चर्या करतात. पहिल्या परार्धामध्ये जे मोठे मोठे ऋषी मुनी होते ते सर्व जास्त करून बाहेरूनच आले होते आणि त्यांचे संबंध इतर गॅलेक्सी, निहारिका, युनिव्हर्सपर्यंत होते. आपल्या शास्त्रांमध्ये या गोष्टी अनंत कोटी पण ब्रह्मांडांपर्यंतची माहिती सहज मिळते. त्यातच आपल्याला गॅलेक्सीज, अनंत कोटी निहारिका यांच्याबद्दल देखील माहिती मिळते. 18 पुराणांमध्ये वेगवेगळ्या ऋषींनी अनेक माहिती दिली आहे. जसे मार्कंडेय ऋषी होते,
ते या ब्रह्मांडातील ब्रह्माच्या 15 दिवसांपर्यंत या धर्तीवर वास्तव्याला होते. कधी साकारी तर कधी वरती आकारी रूपामध्ये. इथे बसून ते इंद्रपुरीमधील अप्सरांचा नृत्यही बघू शकायचे आणि अप्सराही त्यांचे काहीही बिघडवू शकत नव्हते. ते इंद्राच्या अप्सरांना म्हणायचे की तुमच्यासारख्या अप्सरा या ब्रह्मापुरीमधील अप्सरांच्या दासी असतात. तर हे ऋषीमुनी धर्तीवर बसून साकारी रूपामध्ये राहूनही वरची दुनिया बघू शकत होते. कधी ब्रह्मापुरी तर कधी विष्णुपुरी, तसेच दुसरी गॅलेक्सी देखील बघू शकतात. आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाले तर ते दुसऱ्या गॅलेक्सींना तर अगदी सहज बघू शकायचे. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की त्यांचा तिसरा नेत्र उघडायचा. आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे तिसरा नेत्र उघडणे होय आणि त्यांना सहज ज्ञान प्राप्त व्हायचे. मग असे ऋषीमुनी जाता जाता इतरांना अनेक गोष्टी शिकवून जायचे. अनेकदा हे ज्ञान गोष्टी रूपाने ते सांगायचे आणि अनेक जण ते लिहून ठेवायचे. सुरुवातीला फक्त मौखिक स्वरूपामध्ये ज्ञान दिले जायचे, कारण तेव्हा लिहिण्याची पद्धत नव्हती. आणि मग श्रुती रूपाने या कहाण्या सांगितल्या जायच्या. सामान्य लोकांना या कहाण्या समजणे अवघड होते, म्हणून अनेकदा ऋषीमुनीच या कहाण्या एकमेकांना सांगायचे. हे ऋषींनी एकमेकांना आपल्या ज्ञानानुसार कहाण्या सांगायला सुरुवात केली आणि ज्यांना हे ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायचे ते ब्रह्मर्षी व्हायचे. या कहाण्यांमध्ये परमधाम, महापरमधाम, अनेक आकाशगंगा ह्यांचाही समावेश असायचा. आता आकाशगंगा म्हणजे काय? जसे आपल्या धर्तीवर गंगा नदी आहे, अगदी तसेच आकाशगंगेमध्ये असे अनेक महान आत्मे आहेत जे नदी समान वाहत आहेत. या गंगा, जमुना ह्या नद्या असेच आत्मे आहेत जे या धर्तीवर साकार रूपामध्ये उतरले. तर असे आत्मे खूप दूर दूरवरून येत असतात आणि या धर्तीवर आल्यानंतर आपले ज्ञान विसरतात. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर त्यांच्यावर अनेक आवरण चढली जातात. या 5 तत्वांच्या आवरणामध्ये ते सर्व काही विसरतात आणि मग मात्र अडचणीमध्ये सापडतात. मग ऋषी मुनी तपश्चर्या करतात. काही ऋषीमुनी हळूहळू त्यांच्या त्यांच्या ज्ञानाप्रमाणे आराधना करतात. कोणी निराकाराचे ज्ञान, ब्रह्माचे ज्ञान देतात. कोणी थेट परब्रह्म परमेश्वराचे ज्ञान देतात. त्यांना ब्रह्मर्षी असे म्हटले जायचे. कोणी विष्णुपुरीचे ज्ञान देतात तर विष्णूचे स्मरण करतात. तर कोणी ब्रह्माचे स्मरण करतात, ब्रह्माची पूजा करतात. कोणी देवी देवतांची पूजा करतात. ते मंत्र जप करतात. ज्या देवी देवतांच्या मंत्रांचा जप करतात तर त्यांना त्या देवी देवतांची शक्ती प्राप्त होते. तेव्हा त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होतात आणि त्यांची बुद्धी ही रिद्धी सिद्धीमध्ये अडकून पडते. खरं तर हे ज्ञान खूप खोलवर आहे. बेहदची परम महाशांती. तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण बघितले की बापूजींनी आपल्याला अगदी सहजपणे समजावून सांगितले की केवळ कुतूहलापोटी हे ब्रह्मांड बघण्याच्या नादामध्ये अनेक अनेक महान आत्मे, शक्तिशाली आत्मे या मृत्यूलोकामध्ये येतात. 1-2 जन्म घेण्याच्या नादात या कर्मबंधनामध्ये अडकून राहतात आणि मग अगदी पाताळ लोकापर्यंत जाऊन येतात. परंतु बाहेर पडण्याचा मार्ग मात्र त्यांना सापडत नाहीत. अगदी कधी कोणी ऋषीमुनी बनून अनेकदा हे ज्ञान संपादन करतात. स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये राहून हे ज्ञान ते प्राप्त करतात. आत्ताही या धर्तीवर अनेक अनेक असे आत्मे अशाच पद्धतीने कर्मबंधनामध्ये अडकले आहेत. 5 तत्वांच्या या दुनियेमध्ये ते अडकले आहेत. आणि म्हणूनच सर्वांनी हे बेहदचे ज्ञान घ्यावे, जेणेकरून प्रत्येकाला आत्मस्वरूपामध्ये स्थित होण्यास मदत होईल आणि ऑलमायटी ऑथॉरिटीकडून शक्ती घेण्यास मदत होईल. आमच्या बेहदच्या ज्ञानाचे 10 दिवसांचा कोर्स आहे, जो परमशांती मोटिवेशन अँड मेडिटेशन या चॅनलवर साक्षी बेहेनजी यांच्याकडून तो केलेला आहे. तो आपण कृपया सर्वांनी ऐकावात. बेहदची परम महाशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदचा धन्यवाद.